माजी महापौर दलित मित्र बंडोपंत नाईकवाडे यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त बंडोपंत नाईकवाडे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं टेंबलाईवाडी विक्रमनगर इथं मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. मधुरी महाराजे छत्रपती यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटनावेळी बोलताना मधुरी महाराजे छत्रपतींनी दलित मित्र बंडोपंत नाईकवाडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांचं कार्य दीपस्तंभासारखं असल्याचं सांगितलं. यावेळी फाउंडेशनच्या वतीनं टेंबलाईवाडी शाळा आणि बागल हायस्कूल या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कदमवाडी, श्री सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी, भारती हॉस्पिटल, तात्यासाहेब त्वचारोग, बालरोग, अस्थिरोग, कान, नाक, घसा, नेत्र तपासणी, दंत तपासणी करण्यात आली. युवा ग्रामीण विकास संस्था गारगोटी महालॅब कोल्हापूर यांचंही या शिबिरासाठी सहकार्य लाभलं. 400हून अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात सहभागींना गरजेनुसार मोफत औषधं सुद्धा देण्यात आली. यावेळी धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवाडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, माजी नगरसेविका शोभा कवाळे, S.N. पाटील, अभिजित शेंडे, स्मिता खोत, अशोक कोळेकर, किशोर पाटील, संयोगिता नाईकवाडे, चिखले मामा, विलास पिंगळे सर, शिवांजली कोळेकर, किरण शिंदे, डॉक्टर प्रकाश बनसोडे, शिवराज नाईकवाडे, राजवर्धन नाईकवाडे, सचिन काटकर, मालिका नाकाडे, यलगार भाभी, वंदना कांबले, महेश सोनुले, पप्पू पाटील, सचिन शेंडे, जयवंत पाटील, अशोक चौगुले यांच्यासह बंडोपंत नाईकवाडे मेमोरियल फाउंडेशन तसंच महिला शक्ती फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.